यशवंत एक अजातशत्रू व्यक्तिमत्व. आज 29 एप्रिल 2024 यशवंतचा दुसरा स्मृतिदिन. यशवंत श्रीपती चांदम आमच्या राधानगरी हायस्कूल मधील स्टाफ मेंबर. आमच्या सर्व स्टाफमध्ये हा वयाने सर्वात लहान होता, किंबहुना आमचा विद्यार्थीच म्हणाना, पण तो सध्या आमचा स्टाफ मेंबर झाला होता. आम्ही त्याला यशवंत किंवा वायस या नावानंच हाक मारित असू. या एकेरी नावामध्ये एक आपुलकी होती, प्रेम होते, जिव्हाळा होता. यशवंत हा आमच्या गावचा म्हणजे सरवडे गावचा जावई. सरवड्यातील एक प्रतिष्ठित जरग कुटुंबातील प्रतिभा, आम्ही तिला ताई म्हणत असू, यशवंतला पसंत पडली. लग्न ठरवायला सर्वजण नातेवाईक राधानगरीत आले. बराच वेळ बोलणी चालली, पण लग्न ठरण्याची काही चिन्ह दिसेनात. यशवंतचे वडील पण ऐकेनात. म्हाताऱ्या माणसांच्या मध्ये अटीतटी, घेणे देणे, पाहुणचार, हुंडा इत्यादी विषयावर खूपच चर्चा झाली. शेवटी बोलणी फिसकटली आणि सर्व नातेवाईक तावातावाने सरवड्याला जायला राधानगरीच्या स्टँडवर निघून गेले. आता फक्त मी, शिवाजी कदम सर आणि यशवंतचे वडील एवढेच मागे राहिलो. आम्ही यशवंतच्या वडिलांना समजावून सांगितले, काका आता जास्त आणून धरू नका. सरवड्याची जरगांची माणसं चांगली आहेत, पुढे मागे मानपान करणारी आहेत. शिवाय मुलगी सालस, सुंदर आणि हुशार आहे. तेव्हा तुम्ही आमचं ऐका आणि होकार द्या. परत असं स्थळ मिळणार नाही, असं मी व कदम सर यांनी त्यांना परोपरीनं समजावून सांगितलं, विनवून सांगितलं. तेव्हा यशवंतचे वडील तयार झाले. शेवटी एकदाच लग्न ठरलं आणि यशवंत चतुर्भुज झाला. यशवंत साधा, सरळ, सालस, नाकासमोर चालणारा आणि आपल्या कामात अतिशय कष्टाळू असा शिक्षक होता. त्याला कोणतंही काम सांगा, तो न कंटाळता करत असे. दुपारच्या सुट्टीत आम्ही चहाला जात असे. एके दिवशी यशवंत म्हणाला, मी तुम्हाला उद्या सर्वांसाठी नाश्ता घेऊन येतो. आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी नाश्त्याला एकत्र आलो. यशवंतनं काय आणलं होतं माहितीये? अंडी आणि चपाती. होय, सर्वांनी अंडी आणि चपातीवर ताव मारला. त्या काळी आम्ही सर्वजण कायम आर्थिक अडचणीत असायचो. 20 तारखेच्या पुढे खिसं रिकामच असायचं. कधी एकदा पगार होतोय असं वाटायचं. अशा वेळी एकमेव यशवंतच्या खात्यावर 2-2 महिन्याचा पगार शिल्लक असायचा. यशवंत काटकसरी, निर्व्यसनी आणि व्यवहारी होता. त्यामुळे त्याच्या खात्यावर पैसे शिल्लक असायचे. तो आमच्यापैकी बऱ्याच जणांना उसने पण पैसे द्यायचा. त्याच्या जीवनातला एक प्रसंग मला अजूनही आठवतोय. 40 वर्षे झाली या गोष्टीला. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन होता. शाळेतील झेंडावंदन आणि सगळं आटपलं. सर्वांनी जिलेबी वगैरे खाल्ली आणि प्रत्येक जण आपापल्या घरी जायला निघाला. यशवंत पण आपल्या घरी जायला निघाला. चालत चालत जात असताना एक 10वीतील विद्यार्थ्यानं यशवंत जवळ सायकल थांबवली आणि यशवंतला म्हणाला, सर चालत काय जाताय? बसा डबल सीट, जाऊया, तुम्हाला घरी सोडतो. यशवंत हो ना करीत सायकलवर बसला. तो विद्यार्थी डबल सीट बसला. यशवंत सायकल चालवू लागला. थोड्या अंतरावर गेल्यावर समोरून युनिफॉर्म मधील 3-4 पोलीस येत होते. त्यातील दोघांनी यशवंतला थांबवले. उतर खाली, डबल सीट काय जाताय? असं म्हणून त्यांनी हातातली काठी सायकलवर आपटली. यशवंतला वाटलं पोलीस चेष्टा करतात, त्यामुळे तो सायकलवरून खाली उतरलाच नाही. तेव्हा त्या दोघांनी त्याची सायकल धरली. उतरत नाही म्हटल्यावर यशवंतच्या ढुंगणावर काठीनं मारायला सुरुवात केली. त्यांचा मार असा होता की ढुंगणावर काठीचं वळ उठलं. ही घटना आम्हाला दुसऱ्या दिवशीच कळली. आमचे सर्व शिक्षक म्हणाले,
पोलिसांनी फार तर केस करायला पाहिजे होती. मारण्याचं काही कारण नव्हतं. याची आपण वरिष्ठाकडे दाद मागूया. नशीब असं की त्याच दिवशी आमच्या शाळेतले शिक्षक आमदार आले होते. निवडून आल्यावर आभार मानण्यासाठी ते आले होते. त्यांनी मीटिंग घेऊन शिक्षकांच्या काय अडचणी आहेत काय विचारले. तेव्हा आम्ही 2 पोलिसांनी आमच्या एका शिक्षकाला मारले असल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी लगेच राधानगरी पोलीस स्टेशनकडे गाडी घ्यायला सांगितली. राधानगरीमध्ये त्या 2 पोलिसाविरुद्ध तक्रार दिली. तसेच ते कोल्हापूरला गेले आणि DSP यांच्याकडे पण तक्रार नोंदवली. त्या 2 पोलिसांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाली. ते दोघे निलंबित झाले व ठाणे अंमलदार यांची बदली झाली. पुढे त्या पोलिसांच्या तारखा सुरू झाल्या. त्यांना एवढा त्रास झाला की त्यातील एकाला वेड लागले आणि दुसरा धक्क्यानं मरण पावला. एका अजातशत्रू व्यक्तिमत्वाला त्रास दिल्यामुळं त्यांना ही शिक्षा झाली असावी. अलीकडे यशवंतला अल्झायमरचा त्रास सुरू झाला होता. मी एकदा त्याला भेटायला गेलो. यशवंत, मला ओळखलंस काय? मी कोण? असे प्रश्न विचारले. तेव्हा तो माझ्याकडे अनोळखी नजरेनं पाहत राहिला. मला खूप वाईट वाटलं. इतके दिवस खेळीमेळीत काढलेले दिवस आठवले. सध्या त्याची कौटुंबिक स्थिती चांगली आहे. मोठा मुलगा प्रवीण BE मेकॅनिकल असून कंपनीमध्ये जॉब करतोय. दुसरा मुलगा उत्तम बँकेत सर्व्हिसला आहे. कन्या प्रतिभा सध्या आपल्या प्राध्यापक पतीबरोबर सोलापुरात राहते. पत्नी सीमा कोल्हापुरातच असते. 29 एप्रिल 2022 हा काळा दिवस उगवला. त्या दिवशी या साध्या, सरळ, कष्टाळू, नाकासमोर चालणाऱ्या अजातशत्रूला घेऊनच गेला. धन्यवाद.